विक्रांत मॅसी स्टारर चित्रपट 12th फेल हा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय। 27 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट रिलीज होऊन 29 दिवस झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। तर या चित्रपटाने आता एक नवीन रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावाने केलाय, तो म्हणजे 96व्या ऑस्कर वारीत या चित्रपटाने मजल मारलीये। विक्रांत मॅसीचा 12th फेल हा चित्रपट सर्वाधिक पसंतीचा बॉलिवूड चित्रपट ठरलाय। त्यामुळे आता ऑस्करसाठी पाठवण्यात आल्यामुळे या चित्रपटाच्या चाहत्यांना सुद्धा आनंदाची ही पर्वणीच मिळाली आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन हे विधू विनोद चोप्रा यांनी केलं असून या चित्रपटाने जगभरात 53 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर एकट्या भारतात या चित्रपटाने 42.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे। प्रदर्शनाच्या 4 आठवड्यानंतरही या चित्रपटाची कामगिरी ही बॉक्स ऑफिसवर चांगली राहिल्याचं चित्र आहे। याशिवाय प्रेक्षकांमध्येही या सिनेमाचा क्रेज दिसून येतोय। गेल्या महिन्यात अशी बातमी आली होती की विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th फेल हा चित्रपट 2024च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात येणार आहे आणि याबाबतचा खुलासा विक्रांत मॅसी यांनी एका मुलाखतीत केला होता। विक्रांत मॅसी बद्दल बोलायचं झालं तर विक्रांत हा केवळ 15 वर्षाचा असतानाच त्यांनी त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात केली आहे। सुरुवातीला छोट्या पडद्यावरून म्हणजेच टीव्ही अभिनयापासून सुरुवात करणाऱ्या विक्रांत मॅसीने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे। तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या भावना, तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।